नमस्कार. शब्दांची मोठी गंमत असते बरं का. शब्द सुचतायत असं म्हणेपर्यंत अचानक ते गायबच होतात. आणि कधी कधी या कवितेमध्ये किंवा लेखनामध्ये एखादा शब्द आपल्याला छान वाटतो आणि तो शब्द गायबच होतो आणि त्या ठिकाणी दुसराच शब्द अचानक इतका चपखल बसतो आणि तोच त्या ठिकाणी आपलं स्थान मिळवून जातो. काही वेळा वैताग येतो करताना आणि मग चिडचिड पण होते. तर अशा ह्या असंख्य कवीच्या मनामध्ये त्या त्यावेळी येणाऱ्या भावना किंवा या शब्दांची गंमत एका कवितेमध्ये मी वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेचं नाव आहे शब्द पक्षी. शब्दांचे हे पक्षी येतात कसे कोठून, शब्दांचे हे पक्षी येतात कसे कोठून, कोणाही ना उलगडले हे कोडे गूढ अजून. प्रत्येक वेगळा पक्षी, प्रत्येक वेगळा पक्षी, परी त्यांना नाही जात, येताच कागदावरती बसतात कसे बिलगून, कोणाही ना उलगडले हे कोडे गूढ अजून. कधी नाचत नाचत चिमणी, कधी नाचत नाचत चिमणी ओळीतच येऊन बसते, कधी नाचत नाचत चिमणी ओळीतच येऊन बसते, देखणा असोनी मोर त्याला न मिळते स्थान, कोणाही ना उलगडले हे कोडे गूढ अजून. हे रंग बदलती पक्षी, हे रंग बदलती पक्षी क्षण एक पुरे हो त्यांना, हे रंग बदलती पक्षी क्षण एक पुरे हो त्यांना, मग भाव तयांचा कळतो त्या शब्दांना वाचून, मग भाव तयांचा कळतो त्या शब्दांना वाचून, कोणाही ना उलगडले हे कोडे गूढ अजून. प्रत्येक कवीच्या सदनी पक्ष्यांची हसती घरटी, प्रत्येक कवीच्या सदनी पक्ष्यांची हसती घरटी, मालकास आवड जैसी जातील तसे रंगून, कोणाही ना उलगडले हे कोडे गूढ अजून, हे कोडे गूढ अजून. जाताच रुसोनी पक्षी, जाताच रुसोनी पक्षी मग चिडचिड त्याची होते, जाताच रुसोनी पक्षी मग चिडचिड त्याची होते, तो कागद फाडीत बसतो आणि जातो वैतागून, कोणाही ना उलगडले हे कोडे गूढ अजून. त्या कवीस नाही कळला, त्या कवीस नाही कळला पक्ष्यांचा ठाव ठिकाणा, त्या कवीस नाही कळला पक्ष्यांचा ठाव ठिकाणा, पक्ष्यांची प्रतिभा देवी देतसे दिव्य वरदान, पक्ष्यांची प्रतिभा देवी देतसे दिव्य वरदान, कोणाही ना उलगडले हे कोडे गूढ अजून. शब्दांचे हे पक्षी येतात कसे कोठून, कोणाही ना उलगडले हे कोडे गूढ अजून, हे कोडे गूढ अजून. धन्यवाद.